आपण एक्झाम्पल पाहतोय. एक्झाम्पल आहे ट्रॅपेझॉइडल रूलवरती. एक्झाम्पल पाहूयात. इव्हॅल्युएट इंटेग्रल 0 to 1 divided by 1 plus x dx is equal to f of x. लेट h देन हे फंक्शन आपल्याला दिलेलं आहे म्हणून सोल्युशन पाहतोय आपण. इंटेग्रल 0 to 1 divided by 1 plus x dx is equal to f of x. लेट h is equal to 0.125. देअरफॉर ची व्हॅल्यू आपण 0.125 घेतले म्हणून इंटरवल 0-1 इंटू काय होणार आहेत 8 इक्वल पार्ट्स होणार आहेत. देअरफॉर वी प्रिपेअर टेबल. मग आपण काय करतो इथं टेबल फॉर्म करतोय. मग टेबल फॉर्म करत असताना एक्सच्या व्हॅल्यूज कुठून स्टार्ट होणार आहेत आपल्या 0पासून, कारण इंटरवलचं लिमिट किती आहे आपलं 0 आहे. मग 0 नंतरचं नेक्स्ट काय मिळेल 0.125 मिळेल. नेक्स्ट काय मिळेल 0.250 मिळेल. नेक्स्ट काय मिळेल 0.375 मिळेल. नेक्स्ट 0.5 मिळेल. नेक्स्ट 0.625 मिळेल. नेक्स्ट 0.750. नेक्स्ट 0.875 आणि लास्ट 1 मिळेल. ह्याच्यासाठी काय करतोय आपण व्हॅल्यू फाइंड आउट करतोय. आता इथं एक्सच्या व्हॅल्यूज कशा आल्या तर इथं तुम्हाला माहीत आहे, कारण सिन्स आपण एक्स कसा फाइंड आउट करतो एक्स इज इक्वल टू x0 प्लस NH फाइंड आउट करतो. याचा वापर करून या एक्सच्या व्हॅल्यू आपण इथं फाइंड आउट केले. x0ची व्हॅल्यू किती आहे आपली इथं 0 आहे. यांची व्हॅल्यू 0 टाकली तर काय मिळणार आहे इथं आपल्याला 0 मिळेल. यांची व्हॅल्यू 1 टाकली तर काय होईल 0 प्लस 0.125 म्हणजे 0.125 मिळेल. नेक्स्ट काय मिळेल 0 प्लस 2 इंटू 0.125 म्हणजे 0.250 मिळेल. या पद्धतीने ह्या व्हॅल्यूज फाइंड आउट करून घेतलेल्या आहेत. आता गिवन फंक्शनसाठी ह्या व्हॅल्यूजला काय करायचं व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या. आता इथं बघा ह्या फंक्शनमध्ये एक्सची व्हॅल्यू इथं तुम्ही 0 टाकली तर इथं काय मिळणार आहे 0साठी 1 मिळेल. तुम्हाला इथं काय मिळेल 1 मिळेल. एक्सची व्हॅल्यू 0 टाकताय म्हणजे 1 डिवायडेड बाय 1 मिळेल. सिमिलरली वी कॅन फाइंड आउट. आता कॅल्सीमध्ये आपण व्हॅल्यू फाइंड आउट करूयात. काय आहे फंक्शन 1 भागिले इन ब्रॅकेट 1 प्लस एक्स म्हणजे पहिला एक्स काय मिळेल 0.125 मिळेल. ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू व्हॅल्यू मिळालेली आहे आपल्याला 0.888. ती इथं व्हॅल्यू मी तर राईट करते 0.888. नेक्स्ट आता नेक्स्ट व्हॅल्यू काय पुट करायची आहे इथं 0. फक्त एक्सची व्हॅल्यू चेंज होणार आहे म्हणून मी काय करते इथं चेंज करते. काय केलं इथं 0 नेक्स्ट 5 आणि इथं काय मिळेल 2 मिळेल. 1 भागिले 1 प्लस 0.250 इज इक्वल टू काय मिळालं 0.8 व्हॅल्यू मिळाली 0.8. सिमिलरली नेक्स्ट काय व्हॅल्यू आहे 0.375. मग इथं व्हॅल्यू मी पुट करून घेतो 375 इज इक्वल टू 0.72 व्हॅल्यू मिळाली. काय मिळाली व्हॅल्यू 0.72 व्हॅल्यू मिळाली. नेक्स्ट काय आहे 0.5 आहे. काय मिळणार आहे इथं 0.5 म्हणून मी काय करते इथं 0 घेते 0.5. काय व्हॅल्यू मिळणार इथे 5 ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू काय मिळाली 0.666 व्हॅल्यू मिळाली. नेक्स्ट व्हॅल्यू काय आहे इथं 0.625 ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू व्हॅल्यू मिळाली 0.6153. नेक्स्ट व्हॅल्यू 0.75 साठी 0.75 काय मिळणार आहे 0.5714 आणि लास्टची व्हॅल्यू काय आहे 0.875 याच्यासाठी व्हॅल्यू मिळाली 0.5333 आणि लास्ट 1साठी व्हॅल्यू मिळेल आपल्याला लास्ट 1 आहे ना आपला लास्ट 1साठी 1 भागिले इन ब्रॅकेट काय मिळेल 1 प्लस 1 ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू व्हॅल्यू मिळाली 0.3
5 मिळाली. आता हा काय घेतलेला आहे आपण इथं, हा टेबल फॉर्म करून घेतला आहे. हा टेबल इथं तुम्ही ड्रॉ करून घ्यायचा आहे. टेबल हा काय करणार आहात तुम्ही, इथं टेबल हा ड्रॉ करून घेणार आहात. ह्या तुम्हाला काय मिळणार आहेत, व्हॅल्यूज मिळणार आहेत. सिमिलरली ह्या व्हॅल्यूज मिळाल्या इथं तुम्हाला. हा टेबल आपला काय झाला, इथं टेबल फॉर्म झालेला आहे. मग इथंच हे म्हणजे पहिली व्हॅल्यू काय असेल, x0, x1, x2, x3, x4, x5, x6, x7, x8 असेल. बरोबर, म्हणजेच y0, y1, y2, y3, y4, y5, y6, y7 आणि y8. म्हणजे इथं व्हॅल्यू किती फाइंड आउट झालेल्या आहेत, y8. मग ट्रॅपिझॉइडल रूल कसा मिळेल आपल्याला, नाऊ बाय ट्रॅपिझॉइडल रूल, नाऊ बाय ट्रॅपिझॉइडल रूल. आता ट्रॅपिझॉइडल रूल काय सांगतो, जे तुमचं गिवन फंक्शन आहे त्या इंटरवलमध्ये काय करणार आहे तुम्ही, जी तुमची पहिली टर्म आणि लास्टची टर्म तुम्ही ॲज इट इज ठेवणार आहे. आणि मिडलच्या ज्या टर्म मिळणार आहेत त्या काय घेणार आहे, 2च्या मल्टिपलमध्ये घेणार आहे, म्हणजे 2 टाईप्समध्ये घेणार आहे. मग यार किती काय मिळेल, इंटिग्रेशन 0 to 1 1 डिवायडेड बाय 1 प्लस x इंटू dx इज इक्वल टू, फंक्शन कसं डिफाईंड होईल, h डिवायडेड बाय 2 इंटू इन ब्रॅकेट काय मिळेल, y0 प्लस आपल्याला टर्म कुठंपर्यंत येतं, y0 to y8 आहे, म्हणजे y0 आणि y8 ॲज इट इज राहील. आणि मधल्या टर्म काय होतील, 2च्या मल्टिपलमध्ये आणि प्लस ॲडिशन मिळेल, म्हणजेच 2 टाईप्स इन ब्रॅकेट y1 प्लस y2 प्लस y3 प्लस y4 प्लस y5 प्लस y6 प्लस y7 आणि प्लस काय मिळणार आहे, y8 मिळणार आहे, कारण y8 काय असेल, लास्टची टर्म सिंगल असेल. आता आपण काय करूयात, तिथं ह्या व्हॅल्यूज पुट करून घेऊयात आणि ॲन्सर काढूयात. इथं व्हॅल्यू आपण काय केले आहेत, व्हॅल्यू पुट करून घेतलेले आहेत. बघा, 0.125 डिवायडेड बाय 2 इन ब्रॅकेट 1 प्लस 2 इंटू 0.8888 प्लस 0.8 प्लस 0.7272 प्लस 0.6666 प्लस 0.6153 प्लस 0.5714 प्लस 0.5333 प्लस 0.5. आता ह्या व्हॅल्यूज आपण सॉल्व करून घेऊयात. काय मिळते बघूया. काय होईल, फर्स्ट टर्म 0.125 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू मिळालं 0.0625 0.0625 आणि इन ब्रॅकेट 1 ॲज इट इज ठेवला मी आणि 2च्या मल्टिपलमध्ये टर्म घेऊयात. 2 इन ब्रॅकेट 0.8888 प्लस 0.8 प्लस 0.7272 प्लस 0.6666 प्लस 0.6153 प्लस 0.5714 प्लस 0.5333 ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू व्हॅल्यू मिळाली 9.6052 9.6052 आणि प्लस 0.5. आता याच्यामध्येच मी हे 1.5 ॲड करते, प्लस 1.5 इज इक्वल टू मिळालं 11.1052 इंटू 0.0625. आता 0.0625 आलेल्या ॲन्सरला मी मल्टिप्लाय करते. 0.0625 इज इक्वल टू फायनल ॲन्सर मिळालेला आहे आपल्याला इथं 0.694075. हे ॲन्सर आपल्याला फायनल मिळालेला आहे. देअरफॉर इंटेग्रल 0 to 1 डिवायडेड बाय 1 प्लस x इंटू dx इज इक्वल टू 0.694075. कंप्लीट एक्झाम्पल झालं इथं. आता पाहूयात आपण नेक्स्ट एक्झाम्पल काय दिलेलं आहे बघा. एक्झाम्पल नेक्स्ट ते एक्झाम्पल किती पाहतोय आपण, तिसरं एक्झाम्पल. फाईन फ्रॉम द फॉलोइंग डेटा, फाईन फ्रॉम द फॉलोइंग टेबल द area bounded by the curve
and the x-axis from x is equal to 7.47 to x is equal to 7.52. म्हणजे इंटरवल कसा दिला आहे इथं ह्यांनी 7.45 टू 7.52 पर्यंत दिला आहे आणि टेबल फॉर्म करून दिलेलं आहे. तर टेबल बघा कसं फॉर्म केला आहे, एक्स आणि एफ ऑफ एक्स. पहिली व्हॅल्यू आहे 7.47, 1.93, 7.48, 1.95, 7.49, 1.98, 7.50, 2.01, 7.51, 2.03, 7.52, 2.06. हे आपल्याला दिलेल्या याच्यामध्ये काय दिलेले आहे, ही गिवन माहिती आपल्याला दिलेली आहे. एक्झाम्पलमध्ये काय दिला आहे, इंटरवल दिला आहे 7.47 टू 7.52 पर्यंत आणि टेबलच्या व्हॅल्यू काय दिल्या तिथं ऑलरेडी फाइंड करून दिलेत त्यांनी. ऑलरेडी व्हॅल्यूज फाइंड करून दिलेले आहेत. आता फक्त आपल्याला काय करायचं इथं ट्रॅपिझॉइडल रूल वापरा, याची व्हॅल्यू काढायची दिलेल्या माहितीवरून. वाय नॉट वाय वनच्या व्हॅल्यूज घ्यायच्या आणि काय करायचं ट्रॅपिझॉइडल रूल यूज करायचा आणि आन्सर काढायचं. सोल्युशनमध्ये काय असेल, लेट इंटरवल काय दिला आहे 7.47, 7.52 हा इंटरवल दिला आहे बरोबर. मग याच्यावरून तुम्हाला एचची व्हॅल्यू गिवन टेबलवरून एचची व्हॅल्यू काय मिळते बघा, 7.47, 7.48, परत 48 की लगेच 49. म्हणजे इथं डिफरन्स कितीचा दिसतोय, 0.01चा डिफरन्स दिसतोय का एक्समध्ये. कारण प्रत्येकामध्ये इथं 47 तर इथं 48 ते 49, 50 म्हणजे प्रत्येकामध्ये डिफरन्स कितीचा मिळतोय, 0.01चा डिफरन्स मिळालेला आहे. आणि दिलेल्या टेबलवरून इथं तुम्हाला वाय नॉट काय मिळेल, 1.93 मिळेल. y1 काय मिळेल, 1.95 मिळेल. y2 काय मिळेल, 1.98 मिळेल. y3 काय मिळेल, 2.01 मिळेल. पुढं y1, y2, y नॉट 1.93, y1 1.95, y2 1.98, y3 2.01, y4 2.03, y5 2.06 मिळालं आहे. आता बाय यूज ट्रॅपिझॉइडल रूल, देअरफॉर बाय ट्रॅपिझॉइडल रूल यूज करणार. आता इथे टर्म किती दिले आहेत, y0 टू y5 पर्यंत दिले आहेत. म्हणजेच y0 आणि y5 ॲज इट इज राहील आणि मिडलच्या ज्या टर्म मिळतील त्या काय मिळतील, 2 टाईप्समध्ये मिळतील. गिवन इंटरवल कसा डिपेंड होणार आहे, 7.47 इंटू 7.52 इंटू एफ ऑफ एक्स डी एक्स. कारण आपल्याला एफ ऑफ एक्स इथं माहीत आहे का दिलेल्या एक्झाम्पलला, तर एफ ऑफ एक्स इथं आपल्याला माहीत नाही आहे म्हणून काय केलं, एफ ऑफ एक्स ॲज इट इज ठेवला. मग फॉर्म्युला काय आहे, एच डिवायडेड बाय 2 काय तयार होईल, y0 प्लस 2 टाईप्स कुठंपर्यंत येईल, y1, y2, y3, y4 पर्यंतच येईल. कारण टर्म कितीपर्यंत दिलेत, y5 पर्यंत दिल्यात. मग व्हॅल्यू पुट करूयात, काय मिळेल 0.01 डिवायडेड बाय 2. y0ची व्हॅल्यू किती आहे, 1.93 प्लस 2 टाईप्समध्ये y1ची व्हॅल्यू 1.95 प्लस 1.98 प्लस 2.01 प्लस 2.03 ब्रॅकेट कंप्लीट प्लस 2.06. आता व्हॅल्यू फाइंड आउट करून घेऊयात. काय व्हॅल्यू मिळते बघा, 0.01 भागिले 2 इज इक्वल टू काय मिळाली, 0.005 ही व्हॅल्यू मिळाली. इंटू मल्टिपल 1.93 प्लस 2 इंटू 2 इन ब्रॅकेट 1.95 प्लस 2.01 प्लस 1.98 प्लस 2.03. व्हॅल्यूज घेतलेत का बघा, बरोबर. 2 टाईप्स 1.95
2.01, 1.98 आणि 2.03 बरोबर. व्हॅल्यू मिळाली 15.94 व्हॅल्यू मिळाली प्लस 2.06. आता याच्यामध्येच मी काय ॲड करते प्लस 1.93 प्लस 2.06 इज इक्वल टू व्हॅल्यू मिळाली 19.93 आणि इंटू 0.005. आता हे आपण सॉल्व केलं तर काय मिळेल इथं आपल्याला 0.005 इंटू 19.93 इज इक्वल टू व्हॅल्यू मिळाली 0.09965 व्हॅल्यू मिळाली 0.00995. एक्झाम्पल इथं कंप्लीट झालं. 7.47 इंटू 7.52 एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू 0.09965. कंप्लीट द एक्झाम्पल.